नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, नगर परिषद एक्झाम 2023 लेखापरीक्षण व लेखासेवाचा जो पेपर आहे तो 24 नोव्हेंबर 2023ला जाहीर झालेला आहे आणि त्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असे टेक्निकलचे 40 प्रश्न येणार आहेत. त्याच्यासाठी आपण इम्पॉर्टंट कॉस्ट अकाउंटिंगचे 10 MCQ आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि पहिले 8 व्हिडिओ आहेत ज्यातही आपण वेगवेगळ्या टॉपिकवर म्हणजे अकाउंट म्हणजे टेक्निकल जे अकाउंटिंग आणि लॉ काय आहेत त्याच्यावर आपण जे टेक्निकलचे जे प्रश्न घेतलेले आहेत ते सरावासाठी तुम्ही पाहू शकता. अत्यंत एक्सपेक्टेड आणि इम्पॉर्टंट आहेत तेही तुम्ही 8 व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बालाजी के टॉक्स या आपल्या स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी. तसेच तुम्हाला या ठिकाणी नगर परिषद एक्झाम लेखापरीक्षण लेखासेवा या परीक्षेसाठी नक्कीच या चॅनलचा तुम्हाला लाभ भेटेल. तर व्हिडिओला सुरुवात करतो. कॉस्ट अकाउंटिंगचं या ठिकाणी मला म्हटले होते विद्यार्थी कमेंटमध्ये की कॉस्ट अकाउंटिंगवर MCQ घ्या इम्पॉर्टंट. तर कॉस्ट अकाउंटिंगवर इम्पॉर्टंट MCQचा हा आज पहिला व्हिडिओ आहे. तर पहिला आपण पाहूया. पहिला प्रश्न आहे, द टोटल ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस इज नो ॲज डॅश कॉस्ट. द टोटल ऑल डायरेक्ट एक्सपेन्स नो ॲज डॅश कॉस्ट. तर याचं उत्तर आहे प्राईम कॉस्ट. द टोटल ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस इज नो ॲज प्राईम कॉस्ट. दुसरा प्रश्न आहे, कॉस्ट अकाउंटिंग मेनली हेल्प्स द मॅनेजमेंट इन डॅश. तर या प्रश्न आहे, कॉस्ट अकाउंटिंग मेनली हेल्प्स द मॅनेजमेंट इन डॅश. प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू मॅनेजमेंट. कॉस्ट अकाउंटिंग मेनली हेल्प्स द मॅनेजमेंट इन प्रोव्हाइडिंग इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट. तिसरा प्रश्न आहे, डॅश इज द फर्स्ट स्टेप ऑफ बजेटरी सिस्टीम अँड ऑल अदर बजेट्स अँड डिपेंड ऑन इट. तर मित्रांनो, डॅश इज द फर्स्ट स्टेप बजेटरी सिस्टीम, ऑल अदर बजेट्स डिपेंड ऑन इट. तर याचं उत्तर आहे, सेल्स बजेट इज द फर्स्ट स्टेप ऑफ बजेटरी सिस्टीम अँड ऑल अदर बजेट्स डिपेंड ऑन इट. सेल्स बजेट इज द फर्स्ट स्टेप बजेटरी सिस्टीम अँड ऑल अदर बजेट डिपेंड्स ऑन इट. तर याचं उत्तर आहे सेल्स बजेट. तर पुढचा प्रश्न आहे चौथा महत्त्वाचा आणि अत्यंत महत्त्वाचा MCQ आहे, सेल्स मार्जिन व्हॅरियन्स ड्यू टू व्हॉल्यूम कॅन बी क्लासिफाईड इन टू डॅश पार्ट्स. तर 2 पार्ट्स आहे मित्रांनो. सेल्स मार्जिन व्हॅरियन्स ड्यू टू व्हॉल्यूम कॅन बी क्लासिफाईड इन टू डॅश पार्ट्स. 2 पार्ट्स. पुढचा प्रश्न आहे, लेबर कॉस्ट इज द सेकंड एलिमेंट ऑफ डॅश. तर लेबर कॉस्ट इज द सेकंड एलिमेंट ऑफ कॉस्ट. तर लेबर कॉस्ट ही सेकंड एलिमेंट ऑफ कॉस्ट असते. तर मित्रांनो, लेबर कॉस्ट इज द सेकंड एलिमेंट ऑफ कॉस्ट याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, डायरेक्ट मटेरियल इज ए डॅश. तर डायरेक्ट मटेरियल काय असतं? डायरेक्ट मटेरियल इज ए मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. डायरेक्ट मटेरियल जे असतं मित्रांनो ते मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हटलं जातं. तर अत्यंत महत्त्वाचे मित्रांनो 10 MCQचा पहिला व्हिडिओ आहे. आणखी एक कॉस्ट अकाउंटिंगवर व्हिडिओ येणार आहे. तर याचं 6वा महत्त्वाचा MCQ आहे, डायरेक्ट मटेरियल इज ए डॅश. तर डायरेक्ट मटेरियल इज अ मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. मित्रांनो, डायरेक्ट मटेरियल इज डॅश. तर डायरेक्ट मटेरियल इज ए मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट. पुढचा 7वा प्रश्न आहे, नंबर ऑफ मेथड्स अवेलेबल फॉर कॅल्क्युलेशन लेबर टर्नओव्हर इज. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे 3. नंबर ऑफ मेथड्स अवेलेबल फॉर कॅल्क्युलेशन लेबर टर्नओव्हर इज 3. नंबर ऑफ मेथड्स अवेलेबल फॉर कॅल्क्युलेशन लेबर टर्नओव्हर इज 3 आहे मित्रांनो याचं उत्तर. पुढचा 8वा प्रश्न आहे मित्रांनो, डॅश अल्सो नो ॲज सबसिडरी बजेट. डॅश इज अल्सो नो ॲज सबसिडरी बजेट. तर फंक्शनल बजेट अल्सो नो ॲज सबसिडरी बजेट. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे फंक्शनल बजेट अल्सो नो ॲज सबसिडरी बजेट. फंक्शनल बजेट अल्सो नो ॲज सबसिडरी बजेट. आणि या 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे फंक्शनल बजेट इज अल्सो नो ॲज सबसिडरी बजेट. पुढचा अत्यंत महत्त्वाचा 9वा प्रश्न आहे मित्रांनो, आणि ही MCQ सिरीज तुम्हाला फार महत्त्वपूर्ण आहे तुमच्यासाठी, म्हणून याचे सर्व आपण व्हिडिओ डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर ॲन आयटम ऑफ कॉस्ट दॅट इज डायरेक्ट वन बिझनेस मे बी डॅश फॉर अनादर बिझनेस. तर मित्रांनो, एक जे आहे एका बिझनेससाठी डायरेक्ट कॉस्ट असते एका बिझनेससाठी, ती दुसऱ्या बिझनेससाठी कोणती कॉस्ट असते असं याचा अर्थ आहे मित्रांनो. तर याचं उत्तर आहे इनडायरेक्ट. प्रश्न पाहूया मित्रांनो डबल. ॲन आयटम ऑफ कॉस्ट दॅट इज डायरेक्ट फॉर वन बिझनेस मे बी डॅश फॉर अनादर बिझनेस. ते अनादर बिझनेससाठी कोणती कॉस्ट, तसं इनडायरेक्ट. ॲन आयटम ऑफ कॉस्ट दॅट इज डायरेक्ट फॉर वन बिझनेस मे बी इनडायरेक्ट फॉर अनादर बिझनेस.
तर मित्रांनो एका बिझनेससाठी असलेली डायरेक्ट कॉस्ट दुसऱ्या बिझनेससाठी इनडायरेक्ट कॉस्ट असते असं याचा अर्थ आहे मित्रांनो. अँड आयटम ऑफ कॉस्ट दॅट इज डायरेक्ट फॉर वन बिझनेस मे बी इनडायरेक्ट फॉर अनदर बिझनेस, याचं उत्तर आहे. आणि शेवटचा महत्त्वाचा MCQ लास्ट शेवट आहे. द फॉर्म्युला टू एस्टिमेट द सेल्स मार्जिन व्हॅरियन्स ड्यू टू सेल्स मिक्सचर इज. तर याचा फॉर्म्युला आहे स्टँडर्ड प्रॉफिट मायनस रिवाइज्ड स्टँडर्ड प्रॉफिट. तर मित्रांनो द फॉर्म्युला टू एस्टिमेट द सेल्स मार्जिन व्हॅरियन्स ड्यू टू सेल्स मिक्सचर इज. तर स्टँडर्ड प्रॉफिट मायनस रिवाइज्ड स्टँडर्ड प्रॉफिट. द फॉर्म्युला टू एस्टिमेट सेल्स मार्जिन व्हॅरियन्स ड्यू टू सेल्स मिक्सचर इज स्टँडर्ड प्रॉफिट मायनस रिवाइज्ड स्टँडर्ड प्रॉफिट. तर मित्रांनो हे आज आपण कॉस्ट अकाउंटिंगवर इम्पॉर्टंट 10 MCQ घेतले आहेत. याच्यावर कॉस्ट अकाउंटिंगवरच अजून एक व्हिडिओ मी बनवणार आहे, कारण कमेंटमध्ये आपले जे सबस्क्रायबर मला म्हटले होते की तुम्ही कॉस्ट अकाउंटिंगवर 20 महत्त्वाचे MCQ घ्या. तर त्याच्यातील पहिला भाग आज 10 MCQ घेतलेले आहेत. शेवटचा प्रश्न फॉर्म्युला आहे मित्रांनो, तो लक्षात ठेवा. पुन्हा एकदा मी सांगतो, द फॉर्म्युला टू एस्टिमेट सेल्स मार्जिन व्हॅरियन्स ड्यू टू सेल्स मिक्सचर इज इक्वल टू स्टँडर्ड प्रॉफिट मायनस रिवाइज्ड स्टँडर्ड प्रॉफिट. तर मित्रांनो अशा पद्धतीने आज कॉस्ट अकाउंटिंगचे महत्त्वाचे 10 MCQ आपण पाहिलेले आहेत. तर मित्रांनो बाकीचे जे 8 MCQवर नगर परिषद एक्झाम लेखापरीक्षण लेखासेवाचे टेक्निकल प्रश्न आहेत, 40 प्रश्न येणार आहेत. त्याच्यावर आपण MCQ घेतले आहेत वेगवेगळ्या टॉपिक्सवर. इन्कम टॅक्स आहे, लॉ आहेत, म्हणजे जे टॉपिक आपल्याला टेक्निकल आहेत अकाउंटिंगमध्ये आणि लॉमध्ये त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. 8 व्हिडिओ आहेत. नगर परिषद एक्झाम 2023 आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते 8 व्हिडिओही पाहू शकता. आणि पुढेही आपण काही व्हिडिओ 4-5 परीक्षा 24 आपली नोव्हेंबरला आहे त्याच्या आधी व्हिडिओ आणणार आहोत. तर अत्यंत महत्त्वाचं आहे. बालाजी के टॉक्स हे चॅनल तुम्हाला स्पर्धा परीक्षांच्या माहितीसाठी अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. आणि नगर परिषद एक्झाम लेखापरीक्षण व लेखासेवा याच्यासाठी तुम्हाला या चॅनलचा फायदा होईल. बालाजी के टॉक्स हे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याची बालाजी के टॉक गव्हर्नमेंट जॉब या टेलिग्राम चॅनलला ही PDF तुम्हाला उपलब्ध आहे फ्रीमध्ये. तर मित्रांनो चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करा. मात्र शेअर जास्तीत जास्त कारण सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल, कारण शेअर महत्त्वाचं आहे. शेअर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा हीच आमची इच्छा आहे. तर मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.